नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं पहा.com मध्ये. दीपावलीचा उत्सव खरं तर सुरू आहे, दीपावलीचा सण सुरू आहे. सगळ्यात प्रथम आपण सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यासोबतच खरं तर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्यात आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक वेगळी दिवाळी खरं तर सगळीकडे सुरू आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने आपापला प्रचार करतोय. खरं तर फॉर्म भरून झाले, त्यांची नामनिर्देशन पत्राची छाननी झाली आहे. आता 4 तारखेला माघारी आहेत, त्यामुळे माघारीनंतर अनेक ठिकाणचं चित्र स्पष्ट होणार आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती देखील होणार आहेत. अनेक खरं तर राजकारणातले कंगोरे या निमित्ताने सुरू आहे. मात्र हे सगळं सुरू असताना सर्वसामान्य माणसाला ह्या राजकारणाबद्दल नेमकं काय वाटतंय, सर्वसामान्य माणसाचं नेमकं मत काय, त्याच्या मनातला त्याच्या स्वप्नातला महाराष्ट्र नेमकं कसा आहे, किंवा जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी अगदी काँग्रेसचा सगळा काळ अनुभवला, पाहिला, त्या काळातलं राजकारण पाहिलं, आत्ताचं सध्याचं राजकारण कशा पद्धतीने सुरू आहे त्याबद्दल या सगळ्या मंडळींना काय वाटतं खरं तर आपलं समजून घ्यायचा प्रयत्न आहे. मी आता पिंपळवंडी गावात आहे आणि पिंपळवंडी गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व खरं तर मुंबईसारख्या शहरामध्ये संपूर्ण आयुष्य गेल्यानंतर शेतीमध्ये संपूर्ण त्यांचं आयुष्य आता ते व्यतीत करतायत. अतिशय छान जीवन जगणारी ही सगळी मंडळी असतात खरं तर जुनी जाणती. ते सन्माननीय विजयजी वाघ माझ्यासोबत आहे. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. खरं तर मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य घालवलं असं आपण म्हणू. आता तुम्ही उत्तरार्धात गावाकडे येऊन शेतीवाडी ही सगळी मंडळी हे सगळं सांभाळताय. खरं तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की आत्ता जे सगळं राजकारण सुरू आहे तेही तुम्ही अगदी जवळून पाहताय. तुम्ही आमच्या वयात असतानाचं जे राजकारण आहे तेही तुम्ही सगळं जवळून पाहिलंय. काय बदल वाटतं तुम्हाला राजकारणात, नेमकं काय बदललंय, कसं पाहताय ह्या सगळ्या बदलत्या राजकारणाकडं? बदलत्या राजकारणाकडं पाहिलं तर पूर्वी जे राजकारण होतं ते पक्षनिष्ठ, काही स्वरूपात जनतेशी बांधिलकी असणार असं होतं. पण आता त्याची उणीव भासत आहे. आता ती उणीव तुम्हाला भासते. म्हणजे बघा, आता तुम्हाला तो कदाचित काळ जर आठवत असेल तर शरद पवार साहेबांनी 75 साली जे पुलोदचं सरकार तयार केलं, त्यांनी पक्ष फोडला आणि मग ते पुलोदचं सरकार तयार झालं. मग तीच परंपरा कुठेतरी आता परत खाली कायम आहे असं काही वाटतं? नाही, ती फोडाफोडीच्या राजकारणाला फार पूर्वीपासून सुरुवात झालेली आहे. पण प्रश्न हा फोडाफोडीचा नाही आहे. जनतेशी बांधिलकी आणि राज्याचा येनकेन प्रकारे विकास झाला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवणारी आणि निस्वार्थपणे जनतेची सेवा करणारी माणसं दुर्लभ होत चाललेली आहेत, एवढंच असं वाटतं. काय झालं तर ह्याच्यामध्ये बदल होईल? जनतेने काही बदल करण्याची गरज आहे, पुढाऱ्यांनी काही बदल करण्याची गरज आहे? नाही, आता ही लोकशाहीची रचनाच अशी आहे की आपल्यापुढे जे उमेदवार आहेत त्यातलाच पर्याय निवडावा लागतो आणि उमेदवार पाहून माणूस मतदान करतो. साधारणतः सुशिक्षित माणूस जो अभ्यासू आहे तो उमेदवार पाहून मतदान करतो. परंतु जे साधारणतः ज्यांना राजकारणाचा गंधही नाही आहे किंवा देश, राष्ट्र, राज्य, आपला एरिया याविषयी काही नाही, फक्त स्वतःची जिंदगी, खाणं पिणं, राहणं, झोपणं याच्या पलीकडे विचार न करणारी माणसं जी आहेत त्यांची जी मतदानाची संख्या आहे ती फार मोठी आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळं योग्य तो माणूस निवडला जात नाही, योग्य ते सरकार मिळू शकत नाही. त्यामुळं विकास हा होत आहे, परंतु विकास म्हणजे काय आणि विकासाची व्याख्या काय याचाच मुळात बारकाईने किंवा सुरुवातीपासून अभ्यास करावा लागेल. तुम्ही कसं पाहता विकासाकडे? विकास म्हणजे आपण आमदाराकडे जायचं, आपण आमदाराच्या भेटीला जायचं आणि म्हणायचं माझ्या जावयाला जरा लावता का जिल्हा परिषद शिक्षकाची जागा खाली आहेत. म्हणजे जावयाला, नातवाला, पुतण्याला किंवा आजूबाजूच्यांना नोकरी लावणं, आपली वैयक्तिक स्वार्थाची कामं आमदाराकडून करून घेणं, हीच व्याख्या लोकांनी आजकाल राजकारण्यांची ठरवलेली आहे आणि त्याच दृष्टीने ते लोकांकडे पाहतात. हा दृष्टिकोन मुळात बदलला पाहिजे. आता खरं तर हा फार चांगला मुद्दा आहे की आपण स्वतःपासून सुरुवात करण्याची खरं तर गरज आहे. आपण कुठल्याही नेत्याकडे, आमदाराकडे, खासदाराकडे जातो त्यावेळी आपण फार कोत्या मनाच्या आपल्या स्वार्थापुरता विचार करून खरं तर आपण तिथपर्यंत जात असतो. खरं तर बदल राजकारणातला तुम्ही सांगितला तेव्हाचा आणि आत्ताचा. सरकारं जी होती
म्हणजे इतके वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, मध्यंतरी 95ला पुन्हा सेना बीजेपीचं सरकार, आता पुन्हा बीजेपीचं एक हाती काही दिवस सरकार आलं. आता केंद्रात बीजेपीचं एक हाती नसलं तरी नरेंद्र मोदींचंच सरकार केंद्रामध्ये आहे. ह्या सगळ्याकडे तुम्ही सरकारांमधल्या बदलाकडे कसं पाहताय? सरकारचा बदल मुळात म्हणजे काय की प्रत्येक पक्ष हा एक वेगवेगळ्या विचारधारेचा आहे आणि आता विचारधारा मुळात ही कुठे राहिलीच नाही आहे. काँग्रेसची जी मूळची विचारधारा आहे ती काही प्रमाणात टिकून आहे, पण बाकी पक्षांची विचारधारा म्हणाल तर कुणालाही सामान्य जनतेला विचारलं किंवा अगदी अभ्यासू व्यक्तीला जरी विचारलं की ह्या पक्षाची विचारधारा काय आणि त्याचा सध्याचं वर्तन जर पाहिलं तर विचारधारा आणि सध्याचं वागणूक वर्तन याच्यामध्ये फार विरोधाभास आहे. पूर्वीची जी सरकारं होती ती सरकारं ठीक आहे, त्यांची जी काही विचारधारा असेल ती, परंतु स्वातंत्र्यानंतर जो काही देशाचा राज्यांचा विकास करायचा होता त्या दृष्टीने सुरुवातीला पावलं पडली. परंतु असं आहे की कुठल्याही ज्या वेळेला आपण आपल्यासमोर अन्नाचं ताट असतं त्यावेळेला पहिल्या घासाला जी भूक असते ती शेवटच्या घासाला नसते, कारण अन्न शेवटी गळ्यापर्यंत आलं की किती स्वादिष्ट अन्न असलं तरी ते खावं वाटत नाही. तसंच आता सध्या लोकांचं झालेलं आहे की सुरुवातीला जो विकास म्हणून जी काही कामं होत गेली त्याचं आता सॅच्युरेशन झालेलं आहे. सॅच्युरेशन झालेलं आहे असं की त्याच्यापुढे काय करायला काय राहिलंच नाही. त्याच्यामुळं जो तो स्वार्थाच्या विचारामध्ये गुरफटलेला आहे. जो तो आज तुम्ही पहा की पूर्वी साधारणतः ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला एक मेंबर उभा करताना जबरदस्तीने एखाद्याला धरून आणायचं आणि म्हणायचं अरे तू मेंबर हो या वार्डामध्ये. आणि आता असं आहे की साधारणतः की 15 जागेच्या निवडणुकीसाठी साधारणतः 100 अर्जदार अर्ज पाहिले आपण. हां, म्हणजे हे कशाचं द्योतक आहे? यातून काय झालं की लोकांना आता राजकारण म्हणजे काहीतरी कमवण्याचे मार्ग आहे. जनसेवा किंवा लोकांसाठी काही राबणं हा विषयच राहिलेला नाही आहे. आता विषय एवढंच राहिलेला आहे की राजकारणात शिरून आपल्याला आपलं प्रस्थान बसवायचं, बस हाच विचार आहे. त्याच्यामुळं पूर्वीचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये फार मोठा बदल दिसतो आहे. राजकारणच राहिलेलं आहे, त्यामध्ये समाजकारणाचा अंश दिसतोच असं मला तरी वाटत नाही. हे कशामुळे घडत गेलं असं वाटतं? हे जनतेच्या विचारसरणीमुळं. शेवटी हे पहा, लोकशाहीमध्ये राजा ही जनताच असते आणि यथा राजा तथा प्रजा पूर्वी म्हण होती, पण आता यथा प्रजा तथा राजा, कारण प्रजेतूनच राजा निर्माण होतो. राजेशाही संपलेली आहे, लोकशाही आहे. लोकशाही म्हटल्यानंतर प्रजेतून निवडून येणारीच व्यक्ती राजा होती, परंतु तो राजेशाहीतल्या राजासारखा आता दिसायला लागलेला आहे. तो लोकसेवक म्हणून वाटत नाही आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये आता जसं साधारणतः 10 वर्षापूर्वी मोदी सरकार आलं आणि मोदींनी स्वतःला मी प्रधान सेवक म्हणून घेतलं, परंतु इथून मागच्या कुठल्याही पंतप्रधानांनी सेवक म्हणून ही उपमा लावून घेतलेली नाही आहे स्वतः. हां, शेवटी विचार फार महत्त्वाचे असतात आणि ह्या मोदी साहेबांचे जे विचार आहेत ते विचार फार भिन्न आहेत इतर राजकारण्यांपेक्षा. आणि त्यांना असं वाटतं की मी जनतेचा सेवक आहे, तर सेवकगिरी करण्यासाठी किती जण निवडणुकीला उभे राहतात का राजे बनण्यासाठी उभे राहतात, हाच प्रश्न जनतेपुढे आहे. मोदींचं जे काम सुरू आहे, म्हणजे आता मध्यंतरी त्यांच्यावर टीकाही झाली. अयोध्येचं राम मंदिर उभं राहिलं त्यावेळी ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की प्रभू रामचंद्रांच्या हाताला धरून मोदीजी चाललेत आणि मोदीजींनी राम पुन्हा मंदिरात आणले, असा एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न काही मंडळींनी त्यावेळी केला होता. कदाचित त्या नॅरेटिव्हमुळे त्या ठिकाणची त्यांची सीटही पडली. त्या सगळ्या याच्याकडे कसं पाहताय मग? म्हणजे एकीकडे प्रधान सेवक, एकीकडे अगदी आपण ज्याला अतिउच्च प्रभू रामचंद्रजी म्हणतो, मग त्यांच्या हाताला धरून जसं काही मोदींनीच त्यांना आणले असा एक नॅरेटिव्ह तो काहीसा सेट होत होता. त्याच्याकडे सगळं कसं पाहतं? हे पहा, काय झाले की सोशल मीडिया आणि ह्या प्रत्येकाजवळ आज मोबाईल आहे, त्याच्यामुळे कुठलीही वार्ता असेल ती एका क्षणात सर्व दूर पसरते. परंतु फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात काँग्रेस ही फार पूर्वीपासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात काँग्रेस ही एकदम पटाईत आहे.
तेव्हा मोदींनी कुठलीही छोटी गोष्ट केली तर त्याचं विपरीत काहीतरी सोशल मीडियावर पसरवायचं आणि त्यातून आपला नेरेटिव्ह सेट करायचा, हाच त्यांचा उद्देश आहे. मोदी साहेबांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे अहंकार किंवा त्या माणसाला स्वतःविषयी काही विशेष वाटतो, तो स्वतःला फार सामान्य माणूस म्हणून घेतो. आणि साधा तुम्ही विचार करा की गुजरातचा मुख्यमंत्री होण्याअगोदर ही व्यक्ती एक स्वयंसेवक संघ प्रचारक म्हणून काम करत होती. कुठल्याही राष्ट्रीय स्वयंसेवकामध्ये कुठल्याही मोठ्या पदावर काम करत नव्हती. हां, तेव्हा त्या माणसाचे विचार किंवा त्याविषयी काही खोटे नेरेटिव्ह पसरवणं हे पहिल्यापासून चालूच आहे. दादा, हे नरेंद्र मोदींबद्दलचं तुमचं जे मत आहे याच्यामध्ये आता मागच्या काही दिवसांचा विचार केला तर सर्वसाधारणपणे आपण शेतकरी वर्गातली मंडळी आहोत. शेतकरी वर्गामध्ये भाजपबद्दल नाराजी आहे. शेतकरी वर्ग म्हणतो भाजपने शेतकऱ्यासाठी काय केलं, आमची निर्यात बंदी त्यांनी केली, बाहेरनं माल आयात केला, शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळत नाही, किंवा आपलं जे खतं औषधं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपले अवजार आहेत, ह्या सगळ्यावरती टॅक्स लावला, त्याच्यामुळं मोदी सरकार नको. कदाचित तुम्ही म्हणाला तसं हा नॅरेटिव्ह सेट करायला काँग्रेस राष्ट्रवादीवाले यशस्वी झाले असतील, पण मग ह्या सगळ्या याच्याकडे कसं पाहते जे शेतकरी जे म्हणतोय की आम्हाला गाडलंय या भाजपच्या सरकारने, शेतकऱ्याच्या मनामध्ये भाजपबद्दल जो आक्रोश आहे तो नेमका काय आहे? आणि मग भाजप नरेंद्र मोदींचं इतका चांगला नेरेटिव्ह किंवा इतका चांगला त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे, तर मग असं का होतं की शेतकरी नाराज होतोय, शेतकऱ्याला बाजारभाव मिळत नाही, त्याचं GSTचं ते सगळ्या गोष्टी, ह्याच्याकडे कसं पाहताय, ते नेमकं काय होतंय? हे पहा, प्रत्येक क्षेत्रामध्ये जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. आणि हे पहा, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फक्त क्रांतिकारांनी हातभार लावला का? महात्मा गांधीच्या अहिंसा चळवळीने हातभार लावला का? नाही. स्वातंत्र्य मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग होते. म्हणजे तो एकत्रित जेवढे मार्ग त्या ज्या मार्गाने जाणार होते, परंतु त्यांचा उद्देश एकच होता. बरोबर. तर तुम्ही ह्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीचे विचार म्हणजे त्या व्यक्तीचे काळ्या दगडावरच्या रेषेप्रमाणे विचार आहेत असं काही नाही आहे. आता मोदींनी शेतीचे वाट लावली हा जो फेक नेरेटिव्ह तयार केलेला आहे, तुम्ही मला सांगा की 10 वर्षापूर्वी शेतमालाला भरपूर भाव होते आणि प्रत्येक शेतकरी गळ्यात सोन्याचे चैनी, हातात बोटात अंगठ्या घालून मिरवत होता का? 10 वर्षापूर्वी मोटरसायकल घेणंसुद्धा दुरापास्त होतं. पतपेढ्यांच्या स्थापनेनंतर पतपेढ्यांकडून कर्ज घेऊन सुरुवात केली. असा शेतकरी वर्ग त्यावेळेला शेतमालाच्या बाजारभावात समाधानी होता का? आणि आता मोदी आल्याबरोबर मोदींनी एकदम शेतकऱ्यांची वाट लावायची सुरुवात केली. हा प्रश्न नाही. मुळात फेक नेरेटिव्ह म्हणजे काय की जनतेला कुठल्याही विषयाचं प्रगाढ ज्ञान नसतं किंवा सखोल अभ्यास नसतो. शेतमालाचा दर कसा ठरवला जातो, त्याची आवक, आयात, निर्यात या सर्व बाबींचा विचार करून, परंतु ही गोष्ट सविस्तरपणे, स्पष्टपणे, पारदर्शकपणे शेतकऱ्यांपुढे मांडणारं कोणीतरी मिळालं पाहिजे. फेक नेरेटिव्ह तयार करणारे असंख्य आहेत, परंतु यातली जे काय गुपित आहे शेतमालाचा दर ठरतो कसा, याच्यात कुठल्या बाबींचा समावेश होतो, कुठल्या बाबींचा समावेश होत नाही, हे ठरवतो कोण, याविषयी सामान्य लोकांना काही ज्ञान नसतं. तुम्हाला एकच उदाहरण देतो की तुम्ही सरकारी दवाखान्यात जा, तिथे फी द्यावी लागते, तिकीट फाडावं लागतं की पावती फाडावी लागते, याचं काहीही ज्ञान नाही आहे. त्या डॉक्टरने जर 2 इंजेक्शनं देऊन तुमच्याकडून 200 रुपये जरी घेतले तरी देणारी मंडळी आहेत. बरोबर. म्हणजे सरकार आपल्याला काय देतं, आपल्याला कुठे काय मिळतं, काहीही ज्ञान नसतं. हे सामान्य असे अशिक्षित लोक आहेत किंवा साधारणतः एवढं ज्ञान नसलेले लोक आहेत, त्या लोकांच्या डोक्यामध्ये हे फेक नेरेटिव्ह पटकन घुसतात. आणि मोदींनी शेतकऱ्यांची वाट लावली, शेतमालाची वाट लावली. अरे 10 वर्षापूर्वी तुमचं सगळं आबाद होतं, मोदी आल्यानंतर शेती बरबाद झाली. मग तुम्ही 10 वर्षापूर्वीची शेतकऱ्यांची जी खरेदीची उलाढाल आहे तिचं आणि आत्ताचं गणिताचं हे करा बरं. या 10 वर्षामध्ये शेतकऱ्याकडे प्रत्येक घरटी 4 चाकी गाडी आलेली आहे. बरोबर.
उलट 10 वर्षात शेतकरी एवढा प्रगती करणार आहे, तर ते 10 वर्षाला आपण ज्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, रस्ते, वीज, पाणी, यात सरकार मागं पडले, परंतु शेतकरी पुढे गेलेला आहे. शेतकऱ्यांनी त्याच्यावर मात करून नवीन काहीतरी शोध. या निमित्ताने मला खरं तर इथं हा एक प्रश्न विचारायचा आहे. सरकार ज्या योजना आणतं, म्हणजे आत्ताची सध्या आपण तुर्तास पाहिलं तर लाडकी बहीण योजना किंवा शेतकऱ्याचं कर्ज आत्ता माफ केलं, किंवा ते आता लाडका म्हणजे तरुण मुलांसाठी त्यांनी योजना आणली, त्यांना 6,000 रुपये त्यांच्या खात्यावरती. ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण एकीकडं विरोधकांचं असं म्हणणं आहे की ते असं म्हणतात की ह्याच्याने महाराष्ट्रावरचं कर्ज वाढतंय. नाही, कर्ज वाढतं हे म्हणणं तुमचं बरोबर आहे, परंतु तुम्ही 1500 दिले आणि आम्ही सत्तेवर आल्यावर 2,000 रुपये देऊ, यातून काय वाटतं? म्हणजे तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही 2,000 द्यायला तयार आहात, त्यावेळेला कर्ज वाढणार नाही ना, आत्ताच कर्ज वाढणार आहे. हां, हे पहा, मी माझ्या माहितीनुसार ज्या वेळेला 95 साली शिवसेनेची सत्ता आली महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला काँग्रेस सरकारने एवढं कर्ज करून राज्य आमच्या ताब्यात दिलं म्हणून, आणि शिवसेनेच्या सत्तेनंतर ज्या वेळेला मागे 10 वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होतं, त्यावेळेला शिवसेनेने एवढं कर्ज करून ठेवलं. अरे, प्रत्येक राज्यावर कर्ज असतं, परंतु जनतेला त्या कर्जाविषयीचे जे डिटेल्स आहेत आणि जी फेडण्याची जी राज्याची शक्ती आहे, त्याविषयी डिटेल्स काही माहीत नसतात. त्यामुळं फक्त मोठमोठे आकडे लोकांपुढं फेकायचे की एवढे लाख कोटी रुपये कर्ज, तेवढे लाख कोटी रुपये कर्ज. आज सामान्य माणूस हा साधारणतः हजारामध्ये हिशेब करणारा असतो, त्याला लाख कोटी म्हटल्यानंतर तो ते फेक नेरेटिव्ह पटकन तो त्याच्या लक्षात राहतं, अरे राज्यावर एवढं मोठं कर्ज आहे, म्हणजे हे लोक चांगली नाही आहेत. हे फेक नेरेटिव्ह सेट करण्यात ते एक्सपर्ट आहेत ना. बरं, आत्ता ज्या विधानसभेच्या निवडणुका लागल्यात, आपण पाहतोय की म्हणजे कोण कोणाच्या पक्षात आहे, कोण कोणाला काय पाठिंबा देणार आहे. म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणारी राष्ट्रवादी आज हिंदुत्ववाद्यांच्या बरोबर जाऊन बसलेली आहे. म्हणजे इतकं सगळं हे विचित्र झालं. म्हणजे एक काळ असं होतं की म्हणजे एकमेकांना अगदी जवळ करत नव्हते. काँग्रेसची विचारधारा, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि दुसरीकडे हिंदुत्वाची विचारधारा, म्हणजे हे एकमेकांना अजिबात जवळ करत होते. म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे तर त्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर त्यांनी किती प्रचंड टीका केली, काँग्रेसवर त्यांनी किती प्रचंड टीका केली. एकीकडे जे देवेंद्र फडणवीस अगदी 3 वर्षापूर्वी म्हणत होते की अजित पवारांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस ही आमच्या हिंदुत्वाबरोबर येऊ शकत नाही, आम्ही त्यांना घेणार नाही. मात्र काय असं घडलं, काय कळलं नाही. अगदी उपमुख्यमंत्रीपद दिलं. दुसरीकडे शिवसेना पक्ष फुटला, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं. बरं, ह्याच्यात झालं असं की अजित पवार म्हणतात खरी राष्ट्रवादी माझी, एकनाथ शिंदे म्हणतात बाळासाहेबांचा विचार माझाच. काय ह्याच्यातून जनतेने काय घ्यायचं? तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे? नाही, हे पहा, विचारधारा म्हणाल तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा पक्ष किंवा अमक्या विचारधारेचा पक्ष, या खोट्या संकल्पना आहेत. तुम्हाला त्या व्यक्तींचं नाव घेऊन राजकारण करायचं आहे, हा मूळ मुद्दा आहे. विचारधारा म्हणजे आज शिवाजी महाराजांची विचारधारा आणि त्या विचारधारेवर चालणं किंवा वागणं, अरे हे अशी व्रत आहे, हे तलवारीच्या धारेवरून चालणारी व्रत आहेत ह्या लोकांची. हे मोठमोठे महान लोक होऊन गेलेत, त्यांची नुसती नावं घेऊन राजकारण करणं एवढंच उरलेलं आहे. आणि जनतेला बस खोट्या नॅरेटिव्हद्वारे जनतेवर आपला प्रभाव टाकायचं, एवढंच काम आहे त्यांचं. ना ते विचारधारा हा शब्द त्यांच्या तोंडी सुद्धा शोभत नाही. निष्ठेबद्दल काय म्हणते तू? निष्ठा ही सगळ्यांची स्वतःच्या फायद्यासाठी. निष्ठा कोणाची? जो आज पवार साहेबांशी एक निष्ठा होता, तो आता अजितदादांशी एक निष्ठा आहे. जो फडणवीसांशी एक निष्ठा होता, तो आता उद्धवरावांशी एक निष्ठा आहे. जो उद्धवरावांशी एक निष्ठा होता, तो आता निष्ठा हा शब्द विष्ठेसारखा झालेला आहे. निष्ठा या शब्दाला अर्थ जिथं आपला स्वार्थ तिथं आपली बस. मग आता ह्या ज्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या, मी मागाशी तोच प्रश्न तुम्हाला विचारला, ही सगळी सरमिसळ सगळ्यांची झालेली आहे. काय विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल कशा पद्धतीने लागेल, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? तुम्ही फार त्याचा अभ्यास करता म्हणून मला. नाही, अभ्यास नाही, मी एक सामान्य जनरली आपलं TV बातम्या वगैरे पाहणं, पेपर वाचणं एवढंच असतं माझं. परंतु साधारणतः हे लोकांची अशी अपेक्षा आहे की कसं आहे की आता साधारणतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. एक फेक नेरेटिव्हला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. शिंदे सरकार, फडणवीस आणि शिंदे सरकार
जे आहे सध्या, त्या लोकांना त्यांचे उमेदवार निवडून देऊन त्यांना विशेषतः तुम्ही त्यांच्याकडून कामं करून घेऊ शकता. हां, कामं करून घ्या तुम्ही. तुमच्या घरच्या लोकांना नोकऱ्या लावायची कामं करून न घेता विकास. आता खरं पाहिलं विकास या शब्दाचा अर्थच लोकांच्या मनात एक वेगळा झालेला आहे. आलं का लक्षात? शेतकऱ्याच्या दृष्टीने 3 महत्त्वाच्या गोष्टी: रस्ते, वीज, पाणी. तो जिथे पाण्याची कमतरता असेल ते पाण्याची सुविधा उपलब्ध करून घ्यावी, जिथे रस्त्यांची नसेल तिथे रस्त्यांची करून घ्यावी, जिथे विजेची नसेल तिथे विजेची करून घ्यावी. आणि ह्या तिन्ही गोष्टी आल्यानंतर शेतकऱ्यांना साधारणतः कशाची गरज असते, तर त्याला शेती करण्यासाठी आर्थिक भांडवलाची गरज असते. तर आर्थिक सुविधा उत्पन्न करून द्याव्यात. आता कमीत कमी व्याजदरामध्ये जास्त कागदपत्रांचा घोळ न लावता त्याला योग्य वेळी योग्य प्रमाणात कर्ज मिळावं. आणि प्रत्येक जण साधारणतः आपली जी जीवनाची लाईफस्टाईल आहे त्याची एक ठराविक उंचीपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट कुठेतरी एक टार्गेट ठेवून आपण ह्या लेवलपर्यंत येईपर्यंत काम करायचं, एवढं उद्दिष्ट ठेवणारं सरकार मला तरी शिंदे सरकार हे योग्य वाटतं. भाजप आणि शिवसेना यांच्यासोबत राष्ट्रवादीने सत्तेत यावं काय? अजित पवार गट आता हे त्यांच्यावर पहा, राष्ट्रवादीची विचारसरणी मुळातच वेगळी आहे. आता अजित पवार जरी बाहेर आलेले असले मूळ राष्ट्रवादीतून, तरी त्यांची विचारधारा वेगळी आहे. आणि आजही माझं असं ठाम मत आहे की ते कुठल्याही एका विचारावर ठाम नाहीत. कारण धर्मनिरपेक्ष हा शब्द गुळगुळीत करून ठेवलेला आहे. गुळगुळीत म्हणजे असा आहे की त्याला कुठे पकडताच येणार नाही, असा गुळगुळीत करून ठेवलेला आहे. ज्याला जसे स्वतःची सोय असेल त्याप्रमाणे तो शब्द वापरतो. त्यामुळे धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे काही वाईट नाही आहे. कारण आपण हा देश धर्मनिरपेक्ष म्हणूनच ठरवलेला आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ लोकांनी एखाद्या धर्माचं लांगुल चालन हा घेऊ नये. सर्व धर्म समभाव हा याला म्हणायचं की धर्मनिरपेक्ष. मग तुम्ही तुमचा धर्म हा तुमच्या 4 भिंतीच्या आतमध्येच पाळावा, तो बाहेर त्याचं प्रदर्शन करू नये, एवढंच. बरं, आपण खरं तर देशावर चर्चा केली, महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा केली. विधानसभेच्या निवडणुका ज्या लागलेल्या आहेत, जुन्नर तालुक्यातही आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यात. आणि जुन्नर तालुक्यातली परिस्थिती पाहिली तर म्हणजे बरीचशी मंडळी आता उभी आहेत. म्हणजे शरददादा सोनवणे आहेत, आशाताई बुचके आहेत, अतुल बेनके विद्यमान आमदार आहेत, कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर रिंगणात उतरले. तर दुसरीकडे आदिवासींचे नेते म्हणून बनवले जाणार देवराम लांडे देखील या निवडणुकीत उतरलेत. ह्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहताय तालुक्याच्या स्तरावरती? काय झाले की आता साधारणतः राष्ट्रवादी आणि म्हणजे महायुती आणि आघाडी यांनी प्रत्येकी एक उमेदवार दिलेला आहे. नंतर सोनवणे साहेब उभे आहेत ना. महायुतीत आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे बंडखोरी झालेली आहे. आता बंडखोरी झालेली आहे. मी बंडखोरांची चूक आहे असं मी म्हणत नाही. कारण ज्या वेळेला पक्षातर्फे तिकीट वाटप केली जाते त्यावेळेला त्यांचा जो काही विचार असेल तो मी करतो तोच विचार ते करतील असं नाही आहे. जनता करेल तोच विचार पक्षश्रेष्ठी करतील असं नाही. परंतु त्यांनी दिलेले उमेदवार साधारणतः जे उमेदवार जे काय आहेत त्याला जनतेतून किती मतदान मिळेल हे पक्षश्रेष्ठी सांगू शकत नाही. बरोबर. कारण आजकाल फार मोठे अभ्यासक झालेले आहेत राजकारणाचे की अमुक गावातून एवढी मतं मिळतील, अमक्यांची एवढी, तमक्याची एवढी, जातीवाईज मतांची बेरीज कागदावर केली जाते. परंतु आज जो मातीवर जमिनीवर ज्याचे पाय आहेत आणि जो जनतेमध्ये संपर्क साधून आहे, जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे, अशांना उमेदवारी मिळणं फार महत्त्वाचं असतं. तो विचार झाला पाहिजे आणि शेवटी जनता तो विचार करूनच आपलं मतदान करेल असं मला वाटतं. दादा, खरं तर तालुक्याच्या राजकारणाबद्दल तुम्ही सांगितलं की जनता सुद्धा योग्य मतदान करेल, कोण कामाचा माणूस आहे त्याला निवडून देईल. सध्याची जर परिस्थिती जुन्नर तालुक्यापुरती जर पाहिली तर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये JMRT सारखा प्रकल्प आहे.
त्या GMRT प्रकल्पाचा खरं तर देशाला फायदा आहे, तालुक्याला किती फायदा आहे त्याबद्दल साशंकताच आहे. म्हणजे तिथं किती स्थानिक तरुण काम करतात याच्याबद्दल देखील साशंकता आहे. जे आहेत ते सगळे परमनंट त्यातलं कोणीच नाही, ते त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारी सगळी मंडळी आहेत. बरं, त्यामुळे MIDC तालुक्यात येत नाही. बरं, आपल्याला पुणे मुंबई ही शहरं जवळ असल्यामुळं अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण घेतलेली तरुण मंडळी आपल्याकडे आहेत. मात्र रोजगाराचा प्रश्न निर्माण होतोय. आजही आमची मुलं चाकणसारख्या ठिकाणी कुठेतरी रूम घेऊन राहतात, कुठेतरी 10-15 हजारावर नोकरी करतात. इकडं धड शेती पाहता येत नाही, तिकडं धड चांगली नोकरी पण मिळत नाही. या तालुक्यात नेमकं काय व्हायला पाहिजे, तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय? नाही, ठीक आहे, GMRT प्रकरणामुळं आपल्याकडं MIDC होऊ शकत नाही, ठीक आहे. पण त्यातून एक माझ्या मते, आता माझं हे अल्पज्ञान आहे की GMRTमुळे MIDCवर जर बंधने येत असती तर केंद्र सरकारकडून त्यासाठी वेगळ्याच ऑप्शनल फॅसिलिटीज राज्य सरकारने मिळवाव्यात. आणि आमच्याकडं जो आता सध्या उच्च शिक्षित वर्ग आहे, कित्येक माझ्यासमोर कित्येक इंजिनियर आहेत, शेती करते का तर त्यांना पाहिजे तशा नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत, किंवा उद्योग करण्यासाठी इथे काही फॅसिलिटी नाही आहेत. तर त्यांच्यासाठी काहीतरी शेती मालावर आधारित, शेती उत्पादनावर आधारित उद्योग प्रक्रिया, भले ती MSME अंतर्गत असेल तरी चालेल. MIDC मध्ये मोडणारे मोठमोठे प्रोजेक्ट नकोत, परंतु शेती उत्पन्नावर आधारित MSME अंतर्गत जर त्यांना उद्योग उभारणीस सरकारने काही मदत केली, किंवा त्यासाठी काही सरकारने एक उद्दिष्ट ठेवून एक टार्गेट त्यांच्यासमोर दिलं की आम्हाला ह्या तालुक्यात एवढे एवढे उद्योग उभे राहिले पाहिजे, साधारणतः एवढ्या टार्गेट द्यावं त्यांनी, ते तरुण वर्ग त्यासाठी तयार आहे. फक्त ही उपलब्धता सरकारने उपलब्ध करून द्यावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. राजकीय दृष्टीने आपण खरं तर चर्चा केली, किंवा तरुणांना काय वाटतं या संदर्भात चर्चा केली. मात्र ह्या सगळ्याचा मधला जो दुवा आहे सरकार आणि जनता, तो मधला दुवा प्रशासन आहे. प्रशासनाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? म्हणजे प्रशासन खरंच व्यवस्थित काम करतंय का? भ्रष्टाचाराच्या इतक्या केसेस समोर येतात, अँटी करप्शनच्या रेड होत आहेत, प्रशासकीय अधिकारी दिवसेंदिवस अगदी मगरूर सारखं त्यांचं वागणं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्याकडे कसं पाहतं? प्रशासन आणि सरकार हा विषय फार जुना आहे की आज सुद्धा विरोधकांचं सरकार आल्यानंतर विरोधक म्हणतात की आमचं सरकार येऊ दे, किंवा सरकार तुम्हारी है लेकिन प्रशासन हमारी है. म्हणजे प्रशासनावर पकड ठेवणारे 47 पासून आजपर्यंत काँग्रेसने हेच केलेले की प्रशासकीय सेवेत जे असतील त्यांना पहिलं हाताशी धरा. पवार साहेबांचं राजकारण तरी काय राहिलेलं आहे? पवार साहेब दिल्लीत जरी असले तरी त्यांचं लक्ष महाराष्ट्रातल्या राजकारणावर असायचं, किंवा पवार साहेब सत्तेत जरी महाराष्ट्रात असले तरी त्यांचं लक्ष पहिलं कुठे असायचं? गृह खात्यावर, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर. ह्या लोकांवर वचक राहिला तर आपल्याला कुठलाही धोका नाही हे ओळखून असतात. परंतु हे लोक, यांना कसला आलाय धोका? हा धोका म्हणजे काय? अरे प्रशासन हे कशासाठी असतं की प्रजेच्या सेवेसाठी असतं. हाच मुद्दा बाजूला ठेवायचा आणि प्रशासक हाताशी धरून आपल्या सत्तेची अंदाधुंद अंमलबजावणी करायची, किंवा पाहिजे तो स्वैराचार करायचा. याला सत्ता म्हणत नाहीत. प्रशासक याला हाताशी धरून जनतेच्या सेवेसाठी राबवणारा माणूस हा खरा पुढारी असतो, खरा नेता असतो. नेता म्हणजे नुसता नेतागिरी करणारा किंवा स्वतःचं प्रस्थ वाढवणारा नसावा. या दृष्टीने विचार करता मला आशाताईंमध्ये एक चांगला गुण दिसतो की ह्या बाई आज 25 वर्ष मी पाहतोय. मला 25 वर्ष झाली नाही गावी येऊन, परंतु मी वाचून ऐकून आणि आता सध्या पाहून असं वाटतं की ह्या ताईंनी जनतेसाठी प्रशासनाशी बराच वेळा 36चा आकडा
ठेवलेला आहे की पहिलं प्राधान्य त्यांनी जनतेला दिलेलं आहे. प्रशासनाकडून कामं करून घेणं हा त्यांचा किंवा या विषयात त्यांचा हातखंडा आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की कुठलाही नेता असाच हवा की त्याने जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे. प्रशासकांची हात मिळवणी करण्यात काही अर्थ नाही, कारण हात मिळवणी केली जाते ती स्वतःच्या स्वार्थासाठी. परंतु प्रशासनावर वचक ठेवला तर जनतेची कामं सुसह्य होतील, एवढंच माझं म्हणणं आहे. बरं, जाता आता फक्त आता एक शेवटचा प्रश्न घेतो. तुम्ही हे सगळं बोलल्यानंतर आता तुम्हाला जर म्हणजे आमच्यासारखी तरुण मुलं जर तुम्हाला असं म्हटली की तुम्ही एक ज्येष्ठ म्हणून युवा मतदार जो आता वाढलाय यंदाच्या ह्या पंचवार्षिकला, एक गोष्ट फार महत्वाची आहे की युवा मतदारांचं जे नोंदणी झालेली ती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. म्हणजे माझा लोकप्रतिनिधी निवडण्याचा पहिला अधिकार मिळणारी भरपूर मंडळी आता ह्या प्रोसेसमध्ये आलेली आहेत. त्या मंडळींना तुमचा काय संदेश आहे? तुम्ही काय ज्येष्ठ म्हणून मार्गदर्शन करा? हे राजकारणाकडं अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून पाहू नका. राजकारणाकडं एक राज्याची घडी बसवावी, राज्यातील जनतेचं जीवनमान उंचावं. आपल्याकडे ज्या गोष्टींचं दुर्भिक्ष आहे किंवा दुर्मिळ अशा गोष्टी आहेत त्या कशा तयार होतील? नाविन्य, नवीन नवीन विकास, नवीन काय असेल तो धोरणं राबवण्याचं म्हणजे काय की शेवटी विकास पण विकासाची व्याख्या आता जो तरुण वर्ग आहे त्याची जी आहे व्याख्या, त्या व्याख्येवरच इथून पुढचं भविष्य अवलंबून असणार आहे. कारण प्रत्येक राज्याचं किंवा राष्ट्राचं भवितव्य ही तरुण पिढीच घडवत असते. आणि आत्ताची तरुण पिढी माझ्या मते सुज्ञ आहे, ती योग्य ते सरकार नक्की निवडून देईल. नक्कीच. खरं तर त्यांनी त्यांची फार परखड मतं जी आहेत ती व्यक्त केली आहेत. तरुणांच्या हातात बरंच काही आहे. निष्ठेवरती देखील दादांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. जुनं राजकारण, नवं राजकारण ह्याच्यावरती देखील खूप चर्चा झाली. खरं तर या निमित्ताने मी इतकंच सांगेल, जनता फार सुज्ञपणे मतदान करत असते आणि जनतेला माहिती आहे की कोण आपल्या कामाचा आहे, कोण विकासाचा आहे, कोण काय करतं आहे. जनता सुज्ञपणे मतदान करेल एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करूया. फक्त माझं म्हणणं इतकंच आहे की मतदानाचा टक्का वाढणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे सगळेजण या 20 तारखेला मतदान करण्यासाठी घराबाहेर पडतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. दादा, तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त पहा.com. धन्यवाद. यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आपल्या सर्व सभासद, खातेदार, कर्जदार, हितचिंतकांना ह्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर यशवंत परिवार आपल्यासाठी घेऊन आले आहे नाविन्यपूर्ण कर्ज योजना. यशवंत गोल्ड लोन. शुद्ध 10 ग्रॅम सोन्यावर मिळवा तब्बल 62,000 रुपयांचं कर्ज, तेही अगदी 9.5% व्याज दरावर. आणि विशेष म्हणजे दरमहा हप्ता भरा आणि मिळवा फक्त 8.5% व्याजदर. तात्काळ कर्ज मंजुरी आणि सोपी व जलद प्रक्रिया. यासोबतच मिळवा आकर्षक वाहन तारण कर्ज, तेही फक्त 11% व्याजदरात. त्यातही नियमित भरणा करून मिळवा 1% व्याजावर सूट, म्हणजेच 10% व्याजदरात मिळतंय वाहन तारण कर्ज, तेही आपल्या यशवंत पतसंस्थेत. आपल्यासह आपल्या कुटुंबाला यशवंत करण्यासाठी आताच भेट द्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळवंडी. आमच्या शाखा पिंपळवंडी, काळवाडी, बनकर फाटा, आळे फाटा आणि नारायणगाव. ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आताच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या. यासह आकर्षक ठेव व्याजदर, त्यासोबतच दामदुप्पट ठेव, स्थावर मालमत्ता तारण कर्ज अशा नाना विविध योजनांसाठी आताच भेट द्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेला. संस्थेची ठळक वैशिष्ट्ये: कोर बँकिंग सुविधा 5 शाखांमार्फत उपलब्ध, NEFT, RTGS, IMPS, कुठेही पैसे पाठवणे, पैसे मागवण्यासाठी उपलब्ध. तसेच लॉकरची सुविधा, सुसज्ज इमारतीसह मुख्य कार्यालय व शाखा. तसेच संस्थेत लवकरच नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा सुरू होते. आपले नम्र
माननीय चेअरमन महादेव भाऊसाहेब वाघ तसेच व्हाईस चेअरमन संस्थेच्या व्यवस्थापिका यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.